हे महायुतीतला मी एक नेता आहे. माझ्या उमेदवाराला मी कशाला अडचणीत आणेल. युती होणार आहे, युतीला जागा ही शिवसेनेलाच जाणार. मला त्यांचं काम कर, मला जेव्हा म्हणून आदेश येईल तर मला त्यांचं काम करावं लागणार. त्यासाठी त्यांचं मत असं थोडी. त्यांचं यासाठी आम्ही एकत्र सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे. जर ते भुसे साहेब देत असतील तर कोणाचं नाव आहे. सर्वांना युतीच्या धर्मान जमवण्यामध्ये अडचण येत नाही, मान्य. महायुतीत आहोत. महायुतीत मला पक्ष मला आदेश करेल तर मला पक्षाचा आदेश मानावा लागेल ना. माझ्या नेत्यांनी मला सांगितलं, उद्या समजा बावनकुळे साहेबांनी सांगितलं, जयकुमार रावळांनी सांगितलं, गिरीश भाऊंनी सांगितलं, देवेंद्र भाऊंनी मला सांगितलं, दादा भुसेंचं आपल्याला काम करावंच लागेल. कुठल्याही परिस्थितीत मला करावं लागेल. असं काय देख रहे हैं अब तक न्यूज चैनल. हा शासनाचा पैसा आहे. शासनाचा पैसा आहे. आपण टॅक्सपेअर आहोत. आपल्याला आपल्या गावाबद्दल अस्मिता आहे. तुम्ही असं का समजून घेतात की देवाने फक्त तुम्हालाच हक्क दिले आणि विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी. आम्ही तर सहकारी आहोत. विरोधकांचा सोडा तर सहकार्यानं सुद्धा कधी विश्वासात या ठिकाणी घेतलं गेलं नाही. मनमानी पद्धतीने कामं चाललेली आहे. आता भूमिगत गटारीचा विषय, आम्ही त्या भूमिगत गटारीला विरोध करतो. कारण की जसं मी माझ्या बिल्डिंगचं उदाहरण दिलं, 4 महिन्यापूर्वी माझ्या बिल्डिंगचं आउटलेट हे 6 इंचाचं होतं आणि त्याच बाजूला बिल्डिंगच्या बाजूला आमचं एक संपर्क कार्यालय आहे. तर बिल्डिंगचं पाणी अनेक वेळा ओव्हरफ्लो होत असेल किंवा काय तर ते पाणी बाहेर यायचं आणि त्या ठिकाणी घाण तयार होत. मदन बापूंना सांगून मी माझ्या बिल्डिंगचा जो पाईप आहे आज तुम्ही येऊन बघू शकता की तो मी 8 इंचाचा केला. म्हणजे माझ्या एका बिल्डिंगमध्ये फक्त माझं आणि माझ्या भावाचं कुटुंब राहतं तरी आम्हाला 8 इंचाचा पाईप त्या ठिकाणी लागला. आणि तुम्ही कॉलनीला तुम्ही 6-6 इंचाचे पाईप टाकताय. बरं ठीक आहे, तुम्ही हा पैसा केंद्र शासनाचा अमृत योजनेच्या माध्यमातून, म्हणजे अमृत योजना सेकंड फेज, हे काही आपल्याला मागणी करून मिळालेले फंड्स नाहीये. हे आपसूक आपल्या मालेगाव शहराला विकासासाठी मागे 168 कोटी जवळपास आपल्याला पिण्याच्या पाईपलाईनसाठी आलेले होते. त्याच्यानंतर केंद्र शासनाने आपल्याकडनं प्रस्ताव मागून आपण कोणी केंद्र शासनाला, महापालिकेने किंवा कोणी मंत्री किंवा नगरसेवक कोणी असं आपण केंद्राला पत्र लिहिलेलं नाही की आमच्या मालेगाव शहरासाठी 400-500 कोटी रुपये भुयारी गटारसाठी द्यावं. हा आपसूक केंद्राकडनं मिळणारा आपला हा निधी होता. याच्यात 33% केंद्र शासन, 33% राज्य सरकारने, 33% जवळपास हा आपला महानगरपालिका त्या ठिकाणी हिस्सा. आणि असं असताना सुद्धा 500 कोटी रुपये मालेगाव शहरासाठी आले, आनंदाची बाब आहे. काही वेळेस आम्ही थोडाफार खासदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा केला, आता मंजुरी आली तरच आम्ही त्या ठिकाणी आनंद पण व्यक्त केला. मात्र नंतर कालांतराने त्याच्या निविदामध्ये त्याच्यामध्ये जे काही विषय यायला लागले समोर, आपण सगळ्यांना ते सगळं ज्ञात आहे. लपून काहीच राहत नाही, फक्त लोक बोलत नाही. चला तेही झालं, सगळं झालं. एकदा तर खोटा अनुभवाचा दाखला दाखवून त्या ठिकाणी चुकीचं टेंडर पास करण्याचा प्रयत्न केला गेला. तो आसिफभाईने आणून पाडला. नंतर त्या याच्यामध्ये पण आम्ही जबलपूरला मी स्वतःही गेलो. त्या सगळ्यांच्या जे आता जी काही कंपनी आहे याच्यात जी दुसरी लिगल कंपनी होतं त्यांनी जो काही अनुभवाचा दाखला दिला होता जबलपूरचा, तो तपासासाठी मी स्वतःही गेलो. तिथल्या सिटी इंजिनियरला भेटलो. तिथल्या सिटी इंजिनियरनी तर त्यांची जवळपास 80-90% ती योजना जी पूर्ण झालेली होती. पण त्यांनी एक सल्ला दिला की तुम्ही योजना करत असताना व्यवस्थित त्याच्यावर लक्ष ठेवा, किंवा योजना न राबवली पैसा परत गेला तरी चालेल, पण याच्यामुळे तुमचा कदाचित तुमच्या शहराचा या ठिकाणी पूर्ण बट्ट्याबोळ होईल. आता ते आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आमच्या अनुभवातून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे. आणि याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की मालेगावातून पैसा तर काही परत जाऊ शकत नाही, काम होणारच आहे. तर त्यांनी त्या काही गोष्टी ज्या सांगितल्या, तर त्याच्यात आपण जे बघतो की त्या 6-6 इंचाच्या लाईनी टाकल्या जातात. त्या 6 इंचाच्या लाईनमधून पूर्ण कॉलनीचा महिला हा कसा जाऊ शकतो? जाऊ शकत नाही. समजा आज एक 8 तासाने टाकून घेत आहेत, आम्ही विरोध केला, तिथं त्यांचे कार्यकर्ते येतात. संजय काळेंना विचारा, काल परवाचाच किस्सा आहे. शकुंतला बोलतो, आता मी या कंपनीच्या इंजिनियर लोकांना बोलून त्याच्यानंतर
आपले कॉर्पोरेशनचे प्रभाग इंजिनियर जे आहेत नामोडे यांना बोलून माझ्या ऑफिसमध्ये बोलून मी त्यांना सांगितलं, तुम्हाला जी काही तुमची योजना आहे, जे काही तुम्ही मला या ठिकाणी सगळं कागदपत्र तुम्ही दाखवा, त्याचं तुमचं डिझाईन कसं आहे ते मला तुम्ही दाखवा, त्याशिवाय मी माझ्या वार्डामध्ये कामं करू देणार नाही. त्यांना बोलवलं, त्यांचे अधिकारी इंजिनियर आले, त्यांना मी सरळ सांगितलं की तुम्हाला या ज्या 6 इंची आहे या तुम्ही 12 इंचीमध्ये करा. त्याच्यानंतर ज्या काही तुम्ही आता 12 इंची किंवा 18 इंची घेताय त्या 24 इंचीमध्ये झाल्या पाहिजेत. आपल्याला आजचा विचार नाही, येणाऱ्या भविष्यातला किमान 25 वर्षाचा विचार करून आपल्याला ही योजना राबवायची. तर त्यांनी सांगितलं की याच्यात काही होऊ शकत नाही, पण आम्ही प्रयत्न करू. नंतर दरम्यानच्या काळामध्ये आयुक्तांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटलं, त्यावेळेस मी नव्हतो, माझ्या ठिकाणी प्रतिनिधी मदन बापू होते. सगळ्या चर्चेत आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल, त्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि असं असताना आपण बघितलं, काल आयुक्तांनी एक स्टेटमेंट काढलं की कोणी या भुयारी गटर योजनेला निरर्थक विरोध करू नये. निरर्थक याचा अर्थ काय? म्हणजे आयुक्त सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल की एकीकडे शिष्टमंडळाला सांगतात तुमचं म्हणणं आम्हाला पटतं, आपण याच्यावर 1 महिन्यानंतर आपण काहीतरी निर्णय करू, आणि नंतर आयुक्त लगेच काल पत्रक काढतात आणि सांगतात की विरोध हा निरर्थक आहे. आणि एकीकडे मंत्री सांगतात की कोणी या भुयारी गटर योजनेला विरोध करू नका, ज्यांनी विरोध केला त्यांच्या भागामध्ये गटर होणार नाही, त्यांना आम्ही त्या ठिकाणी वगळून टाकू. म्हणजे ही काही हुकुमशाही चाललेली आहे का? तुम्ही तिथं काही नाही दबले असाल किंवा काही असाल, त्याचा तुम्ही या मालेगाव शहरातील शहरवासियांना तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्या अधिकारातून तुम्ही वंचित कसे ठेवू शकता? आणि तुम्ही बाकीच्या लोकांचं त्यांचं काय म्हणणं आहे जाणून का घेत नाही? इतका 8 तास का चाललेला आहे? या पद्धतीचं तुमचं कामकाज या ठिकाणी तुम्ही दादागिरी करताय अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. ही जनता सहन करणार नाही, कारण आमचा हक्काचा पैसा जातो. आम्ही घरपट्टीच्या माध्यमातून कॉर्पोरेशनला पैसा देतो. आम्ही अनेक प्रकारचे टॅक्स भरून आम्ही केंद्र जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, या माध्यमातून आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारला पैसा देत असतो. आणि हे असताना हा आमचा पैसा आहे, आमचा पैशाचा विनियोग कसा करायचा याचा अधिकार आम्हाला सुद्धा पाहिजे. आमच्या सूचना लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे. सूट कुठलाही विषय आला की त्याचा हायजॅक करायचं, हे धंदे पण आता बंद झाले पाहिजे. कारण उद्या तुमच्यासाठी मत मागायला आम्हाला वरून आदेश आला तर आम्हाला फिरावं लागणार. आम्ही जनतेला काय तोडायचं? आज तुम्ही गणपती आलेले आहेत, सगळीकडे रस्ते खोदायचा तुमचा प्रयत्न चाललेला आहे, म्हणजे आम्ही उतरायचं, संघर्ष करायचा, आमच्यावर आम्ही केसेस करून घ्यायच्या का? तुम्हाला जर करायचंच होतं तर आधी करायचं होतं. आधी तुम्ही एकतर चुकीचे कामं करून ठेवले. कॉन्क्रीट रस्ते आम्ही गोसाई साहेबांना सांगितलं होतं तत्कालीन आयुक्तांना की आता आपले 500 कोटी भुयारी गटरचे येतात, ते कामं चालू होतील, रस्ते तुमचं थांबून घ्या. त्यांच्यावर दबाव टाकून आधी रस्ते करून घेते, आता भुयारी गटर करताय. म्हणजे फक्त पैसा आणायचा, पण त्या पैशाचा विनियोग नागरिकांसाठी झाला पाहिजे ना. आणि नागरिकांचीच इच्छा नाही, मीच नाही, अनेक लोकप्रतिनिधींची इच्छा नाही, ज्या पद्धतीचं काम चाललंय, सगळेच नाराज आहे त्या विषयावर. मग तुमचा 8 तास कशासाठी हवा? तुम्ही इतके वर्ष कामं करताय तर निवडणुकीची काही भीती आहे का तुम्हाला? हे जे काही आंदोलन त्यांनी आता आम्ही घराघरापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, याच्यातून एक मोठं आंदोलन उभं करायचं होतं की जेणेकरून कंपनीला या ठिकाणी पळवून लावायचं. मात्र मध्येच या ठिकाणी बैठक घेतली. बैठक घेऊन ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी बघितलं, तुम्ही सगळे पण त्या ठिकाणी उपस्थित होता. कंपनीला सुधारणा सुचवल्या गेल्या. मग तुम्ही 5 वर्ष काय करत होता? 5 वर्ष तुमचं लक्ष नव्हतं का कंपनी काय करते का? तुम्ही आता सुधारणा, आम्ही सांगतो की कंपनीला घालवा. आज तुमच्याकडे ताकद आहे, सगळं काही. तुम्ही जर ठरवलं तर एका मिनिटात त्या कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्ट करू शकता. मग का करत नाही? याच्यापेक्षा चांगल्या सुविधा आपल्याला महावितरण आधी देत होते. आपण या कंपनीची गरज काय? हे सांगतात की त्यांनी आतापर्यंत 55 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 100 कोटी रुपये खर्च व्हायला पाहिजे होते. मग 55 कोटी खर्च केले तर कुठे केलेले आहेत? कोणतं नवीन सबस्टेशन या मालेगाव शहरामध्ये निर्माण झालं? किती ट्रान्सफॉर्मर यांनी नवीन या ठिकाणी लावले? माहिती अधिकारी आमच्या वाघ साहेबांनी अनेक प्रश्न विचारले, एका प्रश्नाचं उत्तर महिन्याभरात मिळत नाही.
मग इतका गंभीर मुद्दा असताना, त्याचबरोबर अगदी गोरगरिबांच्या जीवावर उठणारा हा विषय असताना त्याच्यामध्ये काहीतरी थातून मातून कोणीतरी काहीतरी करता येतं, आपलं कारण नसताना त्या ठिकाणी नाक उपसायचं. आता करताच आहे, तुमच्यात ताकद आहे, तर तुम्ही आता ही कंपनी एकतर घालवा आणि यापुढे ज्या नागरिकांच्या तक्रारी ज्या आमच्याकडे असतील त्या तक्रारी सुद्धा आम्ही आता तुमच्या ऑफिसला जातो, त्यांचं निराकरण झालं पाहिजे. आमचा उद्देश विरोधाला विरोध नाहीये, पण तुम्ही घेतला आहे ना विषय, तर तो पूर्णत्वाच नाही. आज एवढे हाल होत आहेत, वीज कंपनीची लूट कुठल्याही परिस्थितीत थांबायला तयार नाही. एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा त्यांची मुजोरी अजून कमी व्हायला तयार नाही. आता तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय, तुम्ही अंगावर ते घेतलेलं आहे. आता तुमचा न्याय देण्याचं काम तुमचं आहे. एकतर एमपीएसएल हटवा किंवा ज्या पद्धतीने महावितरण आधी या ठिकाणी बिलांची वसुली करायची ती पद्धत या ठिकाणी आम्हाला, कारण या कंपनीला कुठल्याही प्रकारची वीज बिल वाढ करण्याचा यांना अधिकार नाही कायद्याने. त्याच्यानंतर यांचे अनेक मुद्दे आहेत. यांच्याकडे जे कर्मचारी आहेत, नॉन टेक्निकल कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना पगार अपुरा आहे. कधी अपघात होतो, त्या अपघातामध्ये आंदोलन करून पैसे मिळवावे लागतात, ती कंपनी त्यांना नुकसान भरपाई देत नाही. इतकी अराजकता तुमच्यामध्ये तुमच्या सत्तेच्या काळात चाललेली आहे. तर तुम्ही डोळे झाक का करताय? का तुम्ही या कंपनीत पण पार्टनर आहात का? आणि असाल तर चांगलीच गोष्ट आहे. आमचा मालेगावातला एक सालदार आज मालदार झाला, आणखी मोठा हो, त्यांची बरोबरी अंबानी बरोबर व्हावी. आज ना उद्या त्यांच्या रिटायरमेंटच्या काळात त्यांचा पैसा या ठिकाणी उद्योगांमध्ये येईल. पण उद्योग त्यांनी मालेगाव सोडून गुजरात किंवा गोवा वगैरे इकडे न करता मालेगाव शहरात करावं, कारण या मालेगाव शहराने तुम्हाला मोठं केलं. आता घेतला आहे मुद्दा, तर व्यवस्थितरित्या तो हाताळा. आमच्यापेक्षा तुम्ही अनेक वेळा सिद्ध केले की तुम्हाला अक्कल जास्त आहे. आम्हाला जमत नव्हतं म्हणून तुम्ही या मुद्द्यामध्ये हात घातलेला आहे. आणि आम्ही काय करत होतो, जनतेसमोर यावं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी बोलवतो. आमची लढाई ही चालूच राहणार. आम्ही यांचं बघू हे काय काय करतात, किती तक्रारींचं निवारण यांच्या हातून होतं. नंतर परत आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या बाबतीची भूमिका आमची स्पष्ट करू. तुमचं हे आंदोलन आम्ही आता काही काळासाठी स्थगित करतो. तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई, प्रशासनाकडे आमची ही लढाई चालूच राहील. एवढं या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायची होती. यासाठी तुम्हाला बोलवलं होतं. भूमिगत गटारीच्या डिझाईनमध्ये दुरुस्ती करावी ही आमची मागणी आहे. आमचा भुयारी गटार योजनेला विरोध नाही, तो पैसाही आमचाच आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मालेगाव महानगरपालिका यांना आम्ही जो टॅक्स भरतो त्या माध्यमातून म्हणून त्या आमच्या सुविधांसाठी तो विषय आहे. तर तो आम्हाला विश्वासात घेऊनच करावा लागेल. आणि 8 तासाने जर पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर आम्ही जशाच तसे उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मग जे काय होईल ते पुढे बघू.